आहोत रश्मिताईंसोबत 14 तळ्यावरती. तर यांना आज आपण महाड दर्शन करून देतोय. तर आज आलेलो महाडला. तर ताई कसं वाटतंय आमचं महाड? एक नंबर ना. आणि दादा पण मागं ब्लॉग काढतायत. तर चला आपण आलेलो आहोत आता क्रांती स्तंभावरती आणि तुम्ही बघू शकता शेलार मामांचं पान आहे. आता आम्ही चाललेलो आहोत गांधरपालेच्या इकडे. तर दादांना आणि ताईंना मस्तपैकी फिरवतोय आम्ही कोकण आणि मोस्टली महाड. तर महाडच्या जवळपास जेवढे काही स्पॉट्स असतील तेवढे सगळे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही. तर टू बी कंटिन्यूड. मित्रांनो इथं बघा जुन्या काळातलं सगळं स्ट्रक्चर आहे. हे रूम आहे, त्याला आता लॉक वगैरे लावलेलं आहे जे की एवढं उंचावर असून पाणी येतं. मित्रांनो बघा किती सुंदर असा नजारा आहे. इथंही पाणी आहे. जसे आत्ताच्या काळात आपण टाक्या बांधून ठेवतो तसे ह्या टाक्या बांधून ठेवलेल्या होत्या. आणि हे वरती एक रूम्स तुम्ही म्हणू शकता. आहोत रश्मिताईंसोबत 14 तळ्यावरती. तर यांना आज आपण महाड दर्शन करून देतोय. तर आज आलेलो महाडला. तर ताई कसं वाटतंय आमचं महाड? एक नंबर ना. आणि दादा पण मागं ब्लॉग काढतायत. तर चला मित्रांनो रश्मिताई आणि दादा आलेले आहेत अमरावतीवरून. तर त्यांना आपण दाखवतोय आपल्या कोकणातली ही सगळी सौंदर्यता आणि हिस्टॉरिकल प्लेसेस. माहिती आहे का? आता मला याचं म्हणजे पूर्ण डिटेल्स आता कुणाला सांगणार आहे कुणाला मला थोडंसं सांग ना. आपण आता आलेलो आहोत 14 तळ्यावरती जिथं आंबेडकर साहेबांनी जे इथले लोक आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जे सत्याग्रह केलं किंवा जे आंदोलन केलं होतं, जे नाही का म्हणजे बाकीचे जे शूद्र लोक होते, दलित लोक होते, त्यांना पाणी इथलं पिऊन देत नव्हते. तर त्या लोकांसाठी जे हे केलं होतं आणि जे पाणी प्राशन केलं होतं हे ठिकाण तुम्ही बघू शकता की भरपूर मोठं हे तळ आहे. आणि याच्यामध्ये 11 ते 12 विहिरी आहेत. आणि 12 विहिरी आहे आणि त्याचं हे नॅचरली पाणी आहे सगळं. आणि हे सध्या त्यांनी प्युरिफाय करण्यासाठी लावलेलं आहे. मित्रांनो आपण आलेलो आहोत आता क्रांती स्तंभावरती आणि तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात इथली जी इन्फॉर्मेशन आहे ही इथे आहे लिहिलेली, तर तुम्ही वाचू शकता. खूप शौक आहे गाडीचा. माझ्या पोराला खूप आहे शौक. कसं आपल्याला खा प्यायचा शौक आहे, बाकी पियाचा शौक नाही आहे. तर हे शौकच पुरते ना कधी. मित्रांनो आता आपण जेवत आहोत. आपण मागवलेलं चिकन. सध्या आपण पोलादपूरला आहोत. दादा कसं आहे चिकन? सुपर. साधा धाबा आहे पण एक नंबर आहे. हो चालले का? बाय बाय.
मित्रांनो झालेलं आहे आपलं जेवण आणि आता आपण निघतोय उमरखेडच्या दिशेने. मस्तपैकी जेवण झालंय. आपल्या मित्राचंच हॉटेल आहे श्वेता कधी पण थांबा मुंबई गोवा एक्सप्रेसवे वरती पोलादपूरच्या इथे आहे हे कमल प्लाझा. मित्रांनो आता आपण चाललो आहोत नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या तर्फे आणि इकडे आहेत आपले मंडळी आणि खूप मजा करत आहोत आम्ही. हे माहिती ना माणगाव मध्ये येतो. कुठं रे? जायचंय माणगावची इकडे. भारी हा आहे. गोप्रोनं घेतलेला सीन आहे. गोप्रोचं 5 नका ठेवलं ते. ते 5 नाही. गोप्रो नाही, ड्रोन आहे. हा सॉरी. नाही यांना म्हणत झाड हे ते तिकडे ड्रायफ्रूट आहे की नाही मस्त भेटते अशा वेळेस. हा ना. हा काही नाही. काऊन भेटत नाही? ते मला सगळंच आपला धंदा घेऊन बसलाय तिथं. काश्मीरचा आहे, इकडचा आहे, ओरिजिनल आहे, काय काय नाही. आम्ही पोहोचलेलो आहोत आता तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या इथे. तर हे बघा तुम्ही बघू शकताय. तर मित्रांनो इथं सगळं काम चालू आहे. मस्त सुशोभीकरण आणि खूपच मोठा परिसर आहे. चांगले टर्जिया हे पाहिजे ते पूर्ण नाव तिकडे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे. शेलार मामांचं पान आहे. आता गेल्यावरच बघा मित्रांनो किती मस्त असं घनदाट झाडी आहे वरच्या साईडला आणि खूपच शांतता आहे. इथं ऊन आहे पण तरीही गरमी बिलकुल जाणवत नाहीये. आता आम्ही चाललेलो आहोत गांधारपालेच्या इकडे. तर दादांना आणि ताईंना मस्तपैकी फिरवतोय आम्ही कोकण आणि मोस्टली महाड. तर महाडच्या जवळपास जेवढे काही स्पॉट्स असतील तेवढे सगळे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही. तर टू बी कंटिन्यूड. आता काम केलं सगळं पायऱ्यांचं. हो ना. नाही खूप जरुरी आहे. तिथं तो वरती आहे ना शेवटला तिथं मोठा आहे अख्खा हॉल आहे वरती. तो शेवटचा टोक आहे ना तो तिथं खिडकी लावले. लोकांनी कसं केलं. मित्रांनो आपण आलेलो आहोत आता गांधारपालीला आणि हे तुम्ही बघू शकता इथं स्कल्पचर वगैरे आहेत आणि हे आहे पुराणकालीन दगड काय म्हणतात माहीत नाही आणि ही त्याच्यावरची माहिती. थोडक्यात वाचून घ्या मित्रांनो. स्टॉप करून वाचा. आणि हे आम्ही चाललोय वरती. एन गांधी इज हिअर विथ शारंग. दोन्ही नवरा बायको इथंच आहेत. मित्रांनो इथं बघा जुन्या काळातलं सगळं स्ट्रक्चर आहे. हे रूम आहे. त्याला आता लॉक वगैरे लावलेलं आहे जे की एवढं उंचावर असून पाणी येतं. मित्रांनो बघा किती सुंदर असा नजारा आहे. इथंही पाणी आहे. जशा आत्ताच्या काळात आपण टाक्या बांधून ठेवतो तसे ह्या टाक्या बांधून ठेवलेल्या होत्या. आणि हे वरती एक रूम्स तुम्ही म्हणू शकता. सगळे स्ट्रक्चर सेम आहेत. कॉलेजला होतो तेव्हा आम्ही खूप यायचो. आणि आता आपण आलेलो आहोत रश्मिताईंसोबत.
रश्मिताई खाली उतरत आहेत घसरत घसरत. घसरगुंडी चांगली होऊ शकते. वरचं बंद आहे, केलेलं आहे जायचं कारण ढासळलं. कसं वाटतंय? मस्त फेस सारखं आहे तिथे. A few moments later. मित्रांनो आपण आलेलो आहोत आता आर्या हॉटेलमध्ये आणि हे आहे पापलेट. दादा कसं आहे पापलेट? सुपर सुपर एक नंबर. ओके ओके. ताईंनी पण डाळ खिचडी मागवलेली आहे. ताईची तब्येत सध्या हे काय बरोबर नाही. ताईनं मच्छी नाही खाल्ली. हा बघा ही सुकट आहे, हे पापलेट आहे, रस्सा आहे आणि ही आपली गरम गरम भाकरी. ताईंची ऑर्डर आलेली आहे. एकदम परफेक्ट मारली. मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. दादा कशी होती मच्छी? सुपर एक नंबर. आणि आणि आता हे जे काही झालं सगळं कुणालमुळे झालेलं आहे. आम्हाला म्हणजे पूर्ण महाड पण त्याने कुणालनं फिरवलेलं आहे. त्यानंतर इथलं खूप चांगलं जेवण पण त्याने आम्हाला सांगितलं आणि त्याची इच्छा होती की बाई इथं आल्या तर मच्छी खायची म्हणजे खायची. ते पण झालं. मॅडम पण खूप आग्रह करत होते. थँक्यू पुन्हा 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 मारलेल्या मच्छी खायला लागते. आणि आता उद्या आम्हाला कुणाल कुठेतरी घेऊन जाणार आहे. ते सिक्रेट आहे, ते उद्याला सांगणार. ओके ओके. थँक्यू. येस वेलकम. आणि चला दादा आता गुड नाईट. गुड नाईट. गुड भेटू नाईट सकाळी. ताई इथं काळजी घ्या. हो हो. बस उद्या येस. आणि चला आता आम्ही पण जातो घरी. हळू जा. हो हो.